लिमिटेड नाशिक संस्थेचा पळसे डेपोचे उद्घाटन आज पार पडले। त्रिमूर्ती प्लाझा समोर नाशिक पुणे हायवे पळसे या ठिकाणी रासायनिक खते बी बियाणे विक्री केंद्राचे उद्घाटन माजी खासदार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक देविदास आनंदराव पिंगळे यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक तालुका शेतकी सहकारी संघ लिमिटेड सभापती दिलीपराव शंकरराव थेटे तसेच उपसभापती दिलीप सयाजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। नाशिक तालुका शेती सहकारी संघ लिमिटेडच्या पळसे डेपोमध्ये शेतकऱ्यांसाठी लागणारे रासायनिक खते आणि उच्च दर्जाची बियाणे हे परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहे। यावेळी संस्थेचे संचालक, संस्थेचे ज्येष्ठ सभासद, संस्थेचे मॅनेजर संदीप मोतीराम थेटे, सर्व सभासद, शेतकरी बंधू, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक नेते उपस्थित होते। सदरच्या डेपोसाठी संस्थेचे संचालक शरद गायखे यांनी व त्यांच्या परिवाराने अथक प्रयत्न केले। देविदास शेठ यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आम्ही निवडणूक लढत होतो, निवडणूक लढताना नाशिक जिल्हाभर आम्ही प्रचार करत होतो, मतदान मागत होतो, त्यावेळेस आम्ही ज्या या शिंदे आणि पळसे पंचकृषीमध्ये जेव्हा प्रचाराच्या निमित्ताने मी आलो त्यावेळेस इथल्या शेतकऱ्यांची आमच्याकडं मागणी होती की आमच्या साईडला एक संघाचं शाखा उघडावी आणि त्यावेळेस शेठनी सगळ्या शेतकऱ्यांना पंचकृषीतला शब्द दिला का ज्यावेळेस माझी सत्ता येईल त्यावेळेस मी निश्चितच याचा विचार करेल आणि तो आज दिवस उगवला आहे। आज त्या दिवसाचा अनंत चतुर्थीच्या निमित्ताने आम्हाला खूप आनंद होतोय आणि त्याचा त्या शाखेचा त्या शेतकऱ्यांना 100% फायदा होणार आहे आणि आम्ही आमचं वचन पूर्ण केलं असं आम्ही सांगून आम्ही शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी या दुकानाला, या शाखेला सहकार्य करावे असे बोलून थांबतो। आज आनंद चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर पळसे या पंचकृषी गावामध्ये नाशिक तालुका शेतकरी संघाच्या दुकानचं काउंटर चालू केलेलं आहे। ज्यावेळेस आम्ही देविदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली तालुका संघाला जो आमचा पॅनल निवडून आला त्यावेळेस आम्ही इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना असा शब्द दिला होता की कुठल्याही पद्धतीच्या शेतकऱ्यांची सेवा आम्ही डोळ्यासमोर ठेवून आपल्या पंचकृषीत एक शाखा चालू करू। तर त्या दृष्टीनं आम्ही आज ही शेतकऱ्याच्या हितासाठी आणि फायद्यासाठी शेतकी तालुका संघाची शाखा चालू केलेली आहे। या शाखेतून शेतकऱ्यांना खात्रीशीर आणि कुठलीही फसवणूक होणार नाही आणि वाजवी दरात आणि कुठलाही अन्याय होणार नाही आणि जे खत देऊ ते योग्य आणि योग्य दरात देऊ याकरता आज आम्ही शाखा माननीय देविदास शेठ पिंगळे आणि आमच्या संस्थेचे चेअरमन दिलीप शेठ, व्हाईस चेअरमन दिलीप शेठ चव्हाण आणि खऱ्या अर्थाने आमच्या संस्थेचे संचालक पळसे गावचे भूमिपुत्र शरद शेठ गायके यांनी अत्यंत म्हणजे छातीवर दगड ठेवून आमच्या गावात शाखा चालू केली। त्याबद्दल मी आमच्या संचालकाच्या वतीने त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि स्थानिक शेतकऱ्यांना विनंती करतो की आम्ही जे शाखा चालू केली याचा सहकार्य करावा। निश्चित शेतकऱ्याचा फायदा होईल, संस्थेचा फायदा होईल। शेवटी संस्था शेतकऱ्याची ती चालली पाहिजे, टिकली पाहिजे या हेतून तिचा उद्देश ज्यांनी ही संस्था स्थापन केली शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून स्थापन केलेली त्याकरता आम्ही नवीन शाखा चालू केलेली आहे। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी मच्छिंद्र यशवंत गायदिनी, राहणार पळसे। आमच्या नाशिकच्या पूर्व भागामध्ये कुठल्याही प्रकारचं सरकारी तालुका संघाचं दुकान नव्हतं, तर मी सर्व आमच्या पळसे ग्रामस्थांच्या वतीनं नाशिक पूर्व विभागाच्या वतीनं तिथं आम्हाला सर्व दूर जायला लागत होतं खताच्या याच्यासाठी बी बियाणे औषधं, ते आम्हाला जवळच झालं, आमच्या घराजवळ। तर मी सर्व या तालुका संघाचं पळसे गावच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहे आणि आम्हाला एवढी सोयी दिल्याबद्दल आभारी आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी नाशिक तालुका आत्ताचा विद्यमान संचालक विष्णुभाऊ थेटे। आता जी नवीन होऊ घातलेली यावेळेची जी निवडून आलेली सर्व संचालक मंडळ आहे हे सर्व शेतकऱ्यांचा विचार करणारं संचालक मंडळ आहे। त्यामुळे आम्ही ज्या भागामध्ये आपले खताचे डेपो नाही तिथं आम्ही नवीन डेपो सुरू करत आहोत आणि जेणेकरून आपले जेवढे सभासद आहे, शेतकरी मंडळी आहे त्यांना खत घेण्यासाठी एकदम मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे, जेणेकरून शेतकऱ्यांची जी गैरसोय होऊ नये आणि त्यासाठी आपल्याला जिथं जिथं डेपो करतोय आपण त्या भागातील सर्व शेतकऱ्यांना
त्या खत डेपोचा नक्कीच फायदा होईल आणि इतर प्रायव्हेट दुकानदारापेक्षा आपलं नाशिक तालुका शेतकी संघाचं जे दुकान राहील तिथं आपल्याला मुबलक आणि योग्य दरात जे सरकारी मूल्याप्रमाणे आपल्याला खतं उपलब्ध होतील. त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो का आपल्या डेपोमधूनच खत घ्यावे, जेणेकरून सर्वांचा फायदा आणि लाभ होईल. धन्यवाद. आपण त्याचं कारण डोळ्यासमोर ठेवून की बाप्पाला आपला लासलगावला एक डेपो चालू केला, एक काल पेठ रोडला चालू केला, आज आपण पळसाला चालू करतोय की ज्या ज्या भागामध्ये शेतकऱ्यांना खत जाण्या येण्यासाठी जवळ मिळायला पाहिजे त्या खत सुद्धा ओरिजिनल त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि ते खत ओरिजिनल मिळाल्यानंतर ते आता आपण जर बघा, आता नाशिक शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी डुप्लिकेशन चालतं. कंटेनर येतात, त्याच्यामध्ये निम्मी भेसळ होती आणि निम्मी भेसळ आपल्याला शेतीमध्ये का रिझल्ट आला नाही आपण विचार करतो, जाऊ द्या सोडून द्या. तर शेतीमध्ये टाकलेला त्याच्यात आपल्याला रिझल्ट येणं हा समजत नाही आणि म्हणून त्याचा परिणाम हा आपण संघाने तर बारीक विचार करू का बा चारही बाजूला तालुक्याच्या आता एक लाखलगाव झाला, एक पेठ रोड झाला, एक तुमचा पल्स झाला आणि एक आता मला वाटतं एक पिंपळकडे त्या पट्ट्यामध्ये तिकडे एक चालू करायचा विचार. म्हणजे चारही बाजूला जर चांगला डेपो चालू झाले तर सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि ओरिजिनल खत त्या ठिकाणी मिळतील. आता लिक्विडच्या संदर्भात आत्ताच एकदा भाषणामध्ये सांगितलं, खरं तर ते चुकीचं आहे. मी काल भाषणात तेच सांगितलं की लिक्विड खत हे शेतकऱ्यांना ज्याला गरज आहे तो घेऊ शकतो. शासनाने कुठली त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बळजबरी करू. या संदर्भात मी सुद्धा पुढल्या आठवड्यात माननीय धनंजय मुंडे यांच्याशी त्या संदर्भात चर्चा करणार आहे की बा कुठल्याही परिस्थितीमध्ये ही आग तुम्ही काढली पाहिजे. तर लिक्विड खत काय, त्याला स्वातंत्र्य आहे. आज स्वातंत्र्य मिळून एवढे होते, तुम्ही कुठल्याही गोष्टी शेतकऱ्यावर लादू नका की जर तुम्हाला लिक्विड खतच घ्यायचे द्या तुम्ही, परंतु जर शेतकऱ्याला गरज असेल तर ती व्यक्ती घेईल आणि शेतकऱ्याला गरज नाहीये तो कशा करता पैसे देईल. आणि म्हणून ही दृष्टिकोन जर धनंजय मुंडेंनी ऐकलं नाही तर आपण माननीय अजितदादाची या संदर्भात चर्चा करू. इलेक्शन आहे, अजून 2-3 महिने बाकी आणि म्हणून लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू की शरदजीने अतिशय मला सांगितलं की सोयाबीनच्या संदर्भात सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सबसिडी शासनाकडून होती आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मी बियाणं विकतो, मला वाटतं 10,76,000 काही 49,000 रुपयाचं साधारण या ठिकाणी सोयाबीन विकली. कुठली तरी शासनाची स्कीम आली, त्या स्कीम मार्फत आपण ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी सगळ्याच शेतकऱ्याला माहीत राहत नाही का काय शासनाची स्कीम आहे, आपण कशात फायदा घेतला पाहिजे, कशात नाही घेतला पाहिजे. या दृष्टिकोनातून सगळ्या शेतकऱ्यापर्यंत आपण कसं पोहोचू शकू या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. तर त्याचं कारण कसं आहे की सामान्य शेतकऱ्याला काय चाललेलं आहे हे लवकर समजत नाही. किती सबसिडी आलेली आहे का, माझी गोष्ट स्वतः सांगतो की मी सुद्धा शरदला नंतर फोन केला, अरे बाबा काय किती फरक आहे म्हणजे 500-600चा फरक पडतो सबसिडी. अरे म्हणजे तिथे सोयाबीन ऑलरेडी टाकून दिलेली आहे. म्हणजे एक सांगतो त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.